महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। आज भारत देशामध्ये 8 ते 9 संख्येने भारत देशात आदिवासी बांधव आहेत आणि हे मूळ वनवासात राहतात, वनात राहतात, म्हणून ह्याला वनात राहण्याचे कायदे बदलले गेलेले आहेत, त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे। आम्ही इतर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे, पण मुळात वनवासी नाही, हा वनातच पैदा झालेला आहे, वनातच जन्म झालेला आहे आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत, ते आमच्या वनामध्ये राहायला आले ते वनवासी आहेत, ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत। म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी हक्कासाठी न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे आणि सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहेत। त्याच्यामुळं आम्हाला हा असा गोंडस नाव दिलं आहे वनवासी, पण वनवासी नाही आम्ही, पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे, म्हणून आम्ही गुलगुलाल आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व भारत देशातले सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील असू द्या या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणार आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा, आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण आरोग्य चांगले भेटले पाहिजे, लाईट रस्ते चांगले झाले पाहिजेत। आज आपण एवढा लढा देऊनसुद्धा मूळ असून आपण हक्कापासून वंचित आहे, म्हणून माझा हा इशारा आहे सर्व माझ्या पक्ष नेते श्रेष्ठांना वरती BJP सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार। कुठल्या पक्षाला तुम्ही असं करणार? मला जे मी मगाशी बोललो की मला जो पक्ष ज्या आमच्या अटी नियममध्ये आम्हाला जो पाठबळ देईल त्याला आम्ही पाठिंबा देणार। आता तुम्ही आंदोलन छेडणार आहात का? आम्ही आंदोलन छेडणार आहे। कधी आंदोलन आहे, काय आणि कसं असणार? आम्ही आंदोलन म्हणजे आम्ही गावाखेड्यात जाऊन आम्ही जनजागृती आणि लोकांमध्ये भावना आपल्या आरक्षण काय आहे, आपण काय करतो, आदिवासी बांधवांना काय हक्क हवे, काय नियम आहे, काय आपल्याला काय भेटलं नाही याच्यात जागृत करून शिक्षण कसं केलं जाईल, एज्युकेशन नाही आहे, एज्युकेशनला काय तुम्हाला हक्कासाठी कोणी दिलं आज परत, या सगळ्या गोष्टी आहेत। भरपूर विषय प्रलंबित आहेत, अत्याचार कसे झालेले आहेत, आपले गुन्हे कसे दाखल आहेत, काय आदिवासी बांधवांना कोणी विचारतच नाही। आजही एवढ्या आज संघटना थोडं पुढे आलेल्या आहेत, पण आदिवासी एकच अशी संघटना आहे की त्यांना आज परत कोणी नेते भेटायला आले किंवा ज्येष्ठ क्षेत्रे आले नाही आज भेटायला आज परत, म्हणून आम्ही हे सगळं केलं का आदिवासी बांधव या देशात नाश्ताच केला आहे का? माझं म्हणायचा उद्देश नाहीसं झालं आहे का? नाही ना। मग आदिवासी बांधवांना जर तुम्हाला पाठबळ एवढा बढतीने देतो मग तुम्ही आदिवासी बांधवांना समोर घेतलं पाहिजे ना, बोलले पाहिजेत, काय समस्या मांडल्या पाहिजेत, त्याला पाठबळ दिलं पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आज आपली पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि तुम्ही बांधव सर्व आलेले आहेत, त्यावर तुमचं पण स्वागत आहे। निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय पुढचं पाऊल असणार? निवडणुकीचा पुढचा पाऊल आमचा असा आहे की आम्ही आमच्या संघटनेतर्फे आणि आधी इतर आमच्या 42 संघटना आहेत, इतर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, जाऊन गावाखेड्यात आम्ही एक गाव मिटिंग अशी घेणार आहेत शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पण, कोणाला मतदान करायचं, कोणाला नाही, कोण पाठबळ देईल आणि कोण नाही, कोणी जागृत करणार आहे आपल्याला जो येईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मतदानावर बहिष्कार टाकणार आम्ही सर्व आदिवासी बांधवांना आम्ही सांगणार की आम्हाला जर आमच्या अटी मान्य न झाल्या तर सर्व महाराष्ट्रातला किंवा ठाणे जिल्ह्यातला आदिवासी माणूस, आदिवासी बांधव, आदिवासी संघटना बहिष्कार टाकणार।